सिद्धार्थनगर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथे राहत असलेला इसम अविनाश जगन्नाथ झनकर हा मागील 5 ते 6 वर्षांपासून मानवी आरोग्यास घातक असलेल्या हातभट्टी दारू विक्रीचा धंदा करून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती। अशा या सराईत गुन्हेगाराविरुद्ध मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क तसेच पोलीस विभागाने महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत एकूण 5 गुन्हे नोंद केलेले आहेत। तरीही त्यांनी सदर कारवाईस न जुमानता अवैध हातभट्टी दारू विक्री सुरूच ठेवलेली होती। तदनंतर त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्याबाबत महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 93 अंतर्गत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता, परंतु सदर कारवाईचा त्यांच्यावर काही परिणाम झालेला नाही। त्याउलट त्यांनी चढत्या क्रमाने गुन्हे केलेले असून चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्राचेही त्यांनी उल्लंघन केलेले आहे। त्यामुळे त्यांनी सिद्धार्थनगर तालुका इगतपुरी या परिसरात दहशत निर्माण केली असून असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले होते। निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग जिल्हा नाशिक यांनी अविनाश जगन्नाथ झनकर राहणार 3 लाकडी सिद्धार्थनगर तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या इसमाविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवानगी प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, व्हिडिओ पायरेट्स, वाळू तस्कर व अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 MPDA ऍक्ट 1981 च्या कलम 3 अन्वये स्थानबद्ध करण्याबाबत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक या कार्यालयास सादर केलेला प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे सादर करण्यात आलेला होता। माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांनी अवैध हातभट्टी विक्री करणारा अविनाश जगन्नाथ झनकर या सराईत गुन्हेगारास स्थानबद्ध करण्याबाबत दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी आदेश पारित केलेले आहेत। त्यानुसार सदर इसमास मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे स्थानबद्ध करण्यात आलेले आहे। MPDA अंतर्गत 3ऱ्या गुंडावर केलेली ही नाशिक जिल्ह्यातील 3री मोठी कारवाई असून जिल्ह्यातील हातभट्टी निर्मिती, विक्री तसेच अवैध मद्य विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।